आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी गेल्या 4 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील धरण क्षेत्र पाणलोट क्षेत्रामध्ये कोसळत होता, आज 21 ऑगस्ट रोजी या पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। त्यामुळे नागरिकांना, ग्रामस्थांना, नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीच्या बाबतीत बोलायला गेलं तर पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे त्या पाणी पातळीने आता सकाळच्या आकडेवारीनुसार धोका पातळी गाठलेली आहे, म्हणजे 43 फुटांवर ही पाणी पातळी पोहोचलेली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचं काम सध्या सुरू आहे। नद्यांच्या पाणी पातळीत जी काही वाढ झाली होती त्यामुळे अनेक जिल्ह्यातील मार्ग जे आहेत, राज्यमार्ग असतील किंवा प्रमुख जिल्हा मार्ग असतील, हे बंद झालेले आहेत। आज 21 ऑगस्ट 2025 च्या सकाळी 9 वाजता कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आलेल्या अहवालानुसार करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद आहे। त्याचबरोबर प्रयाग, चिखली, वडणगे ही जी पूरबाधित गावं आहेत या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे। त्यामुळे या गावातील नागरिक आतापासूनच स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केलीजवळ पुराचे पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। वाठार मार्गे, ज्योतिबा मार्गे या मार्गावरील पर्यायी वाहतूक व्यवस्था सध्या सुरू आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। दुसरीकडे बघायला गेलं तर करवीर तालुक्यातील कोगे पुलावर पुराचं पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करून बालिंगा फाटा ते कोगे मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। पन्हाळा तालुक्यातील पोहाळे इथं पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कोल्हापूर, चिखली, वरणगे पाडळी, येवलूज, म्हाळुंगे, पोहाळे, बाजार भोगाव, पेठांगळे, करंजफेन मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे। याला पर्याय म्हणून पोहाळे, पोहाळवाडी, बाजार भोगाव मार्गे पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू आहे। हातकणंगले तालुक्यामध्ये पंचगंगा नदीच्या जुन्या पुलावर पाणी ओसरल्याने पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोल्हापूर गगनबावडा मार्गावर जे पाणी आलं होतं ते पाणी देखील आता ओसरलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे। पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून वाहतूक सध्या सुरू आहे। त्यामुळे वाटार, वडगाव, हातकणंगले, इचलकरंजी या राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे। शिरोळ तालुक्यामध्ये इचलकरंजी, टाकवडे, शिरढोण, कुरुंदवाड मार्गावर शिरढोण पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। टाकवडे, नांदणी मार्गे कुरुंदवाड असा पर्यायी मार्ग प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आला आहे। शाहूवाडी तालुक्यातील कोकरूड, मलकापूर, मांजरे, अनुस्कुरा या राज्यमार्गावर मोसम गावाजवळ पुराचे पाणी साचल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। चंदगड तालुका बघायला गेलं तर चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, शृंगारवाडी, आजरा, बुरुडे, होनेवाडी, महागाव, वरागवाडी, हसूर, राजगिरे, नरेवाडी, हलकर्णी, खानापूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे इब्राहिम पूल येथे घटप्रभा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। त्यामुळे कुर्णे, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर मार्गे या मार्गावरून पर्यायी वाहतूक सध्या सुरू आहे। गडिंग्लज, नेसरी, नागनवाडी, चंदगड, माटणवाडी, त्याचबरोबर कळसगादे, गोदाळे, बेडशी या मार्गावर भडगाव पुलावर पाण्याने वाहतूक बंद झालेली आहे। बुदरगड तालुक्यातील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून कूर, कोनवडे, धारवाड, मसवे मार्गे गारगोटी असा पर्यायी मार्ग सध्या सुरू आहे। करवीर तालुक्यात हळदी गावाजवळ पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक कोल्हापूर, शेळेवाडी मार्गे गारगोटीकडे अशी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर कोथळी गावाजवळ आलेल्या पाण्यामुळे वाहतूक बंद करून हा देखील मार्ग शेळेवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। शिरोळ तालुक्यामध्ये हुपरी, रेंदाळ, शिरदवाड, लाट, हेरवाड या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी पुराचे पाणी आल्याने अब्दुल लाट, 5वा मैल मार्गे पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। त्याचबरोबर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग देखील सध्या सुरू आहे। राधानगरी तालुक्यात देवगड, निप्पाणी राज्यमार्गावर निडोरी ते मुरगुड, शिंदेवाडी रस्त्यावर पुराचे पाणी आल्यानंतर हा मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। साबरधन गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने गुडाळ, खिंडी, वरवडे मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळे तारळे खुर्द, कसबा तारळे, पिरळ, पडळी, कारिवडे, दिगस, वळवण हा राज्यमार्ग सुरू राहिलेला आहे।
करवीर तालुक्यातील महे पुलावर पाणी आल्यामुळं वाहतूक बालिंगा फाटा ते कोगे मार्गे वळवण्यात आली आहे। बाचणी बंधाऱ्यावर पुराचे पाणी आल्यानं इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणे आणि साके या मार्गावर वाहतूक सुरू आहे। तसेच हळदी सडोली मार्गे राशिवडे असा मार्ग सध्या सुरू करण्यात आला आहे। भुदरगड तालुक्यातील वाघापूर पुलाच्या पोच रस्त्यावर पाणी आल्यामुळं हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे। त्यामुळे कूर, आदमापूर, मुरगुड मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। कागल तालुक्यातील मुरगुड येथे सर पिराजीराव तलावाच्या सांडव्याचे पाणी रस्त्यावर आल्यानं हा मार्ग बंद करून कापशी, पांगिरे फाटा रस्त्यावरून पर्यायी वाहतूक सध्या सुरू आहे। दरम्यान भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी गावाजवळ काही अंतरावर चोपडेवाडी गाव लागतं। या ठिकाणी डोंगराला मोठ्या भेगा पडल्यानं या ठिकाणी 2019 साली भूस्खलनाची घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एका बाजूने हलकी आणि मध्यम स्वरूपाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे। आजरा तालुक्यात साळगाव इथं कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी आल्यानं रस्ता बंद झाला आहे। त्यामुळे सोहाळे, बाचणी, आजरा अशा पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। शिरोळ इथं कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी आल्यानं मिरज, अर्जुनवाड, शिरोळ, कुरुंदवाड आणि 5 मैल हा रस्ता पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अनवडी ओढ्याजवळ पाणी साचल्यानं मिरज, अर्जुनवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड मार्गे रस्ता सुरू आहे। गगनबावडा तालुक्यामध्ये अंदूर, मंदूर, वेतवडे, तांदुळवाडी, गोठे या मार्गावर मोहरीवर सुमारे 3 फूट पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून परखंदळे, साळवण, मंदूर मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे। दुसरीकडे गोठे पुलावर देखील पुराचे पाणी आल्याने हा रस्ता पोहाळे, पोहाळवाडी, बाजारभोगा मार्गे वाहतूक सुरू आहे। जांभळी आणि कासारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून बाजारभोगाव, कापूरवाडी, किसरूळ, पिसात्री, पोलिक, पडसाळी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदीवर तुरुंबे, मालवे दरम्यान पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे तुरुंबे, मुदाळ, सरवडे, तुरुंबे, कपिलेश्वर, मांगोली, नरतोडे फाटा ते मांगेवाडी, राधानगरी अशा पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। करवीरमध्ये बाचणी बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे शिरोली, दुमाला, सडोली खालसा, हळदी, कुर्डू, इस्पुर्ली, नागाव, नांदगाव, एकोंडी, वन्नूर हा संपूर्ण मार्ग शिरोली, बाटणवाडी, हसूर मार्गे सुरू करण्यात आलेला आहे। गडिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीचे पाणी कोटूर बंधाऱ्यावर आल्यानं आरळगुंडी, कडलगे या मार्गावरून पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू आहे। जरळी बंधाऱ्यावर पाणी आल्याने निर्जी, जरळी, भडगाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे। शाहूवाडी तालुक्यात आरळा पुलावर पुराचे पाणी आल्याने ही वाहतूक मंदूर, उखळू मार्गे सुरू आहे। मालेवाडी पुलावरून पाणी आल्यामुळं कोतुली, रेठरे, गोडोली, सोनोली, खेडे, चित्तूर तर्फ वंदूर हा मार्ग बंद करण्यात आला असून कागल तालुक्यामध्ये सोनगी गावाजवळ ओढ्यावर तसेच वेदगंगा नदीच्या कर्नाटक हद्दीच्या पुलावर चिखली गावाजवळ आणि वेदगंगा नदीचे पाणी अनूर, बस्तवडे ते हमीदवाडा, अर्जुनवाडा रस्त्यावर पुराचे पाणी आल्यानंतर ही वाहतूक देवगड, राधानगरी, निप्पाणी राज्यमार्गावरून सध्या सुरू आहे। राधानगरीमध्ये हसूर, राशिवडे, शिरगाव, आमजाई, भरवडे रस्त्यावरील मोहडे आणि शिरगाव पुलावर भोगावती नदीचे पाणी आल्याने हा रस्ता देखील हळदी व तारळी मार्गे वळवण्यात आलेले आहेत। मासुर्ली, चांदे, राशिवडे, परिते या मार्गावर राशिवडे जवळ भोगावती नदीचे पाणी आल्यानंतर हळदी मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। कपिलेश्वर गावाजवळ पाणी आल्यानं तसेच मांगोली गावाजवळ देखील पाणी साचल्याने ही वाहतूक तुरुंबे, मुदाळ, सरवडे मार्गे वळवण्यात आली आहे। त्यामुळं तुरुंबे, कपिलेश्वर, मांगोली, अकनूर हा मार्ग सुरू आहे। सरवडे ते कासारपुतळे गावादरम्यान रस्त्यावर पाणी आल्यानं सरवडे, कासारपुतळे, कासारवाडा, सावर्डे, डेंगेवाडी, पांडेवाडी, आटेगाव, आयनीहुडा आणि धनगरवाडी, मोरस्करवाडी, हेजवडे हा रस्ता बंद आहे। गगनबावडा तालुक्यात मल्हारपेठ, वाघुर्डे, सुळे, वेतवडे, बळकवाडी या मार्गावरील अनेक ठिकाणी पुराचे पाणी आल्यानं हा मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे। माझगाव पुलावर कासारी नदीचे 3 फूट पाणी आल्याने 53 मार्गे रस्ता सुरू ठेवण्यात आलेला आहे। भुदरगड तालुक्यात वाळवा बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाळवा, बिदरी मार्गे तळाशी, बारडवाडी, चंद्रे, कसबा, वाळवे, पिराचीवाडी, सावर्डे, बुद्रुक असा पर्यायी मार्ग सध्या सुरू आहे। शिरोळ तालुक्यात नांदणी, जयसिंगपूर, शिरडोन दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यानंतर नांदणी, यड्राव, इचलकरंजी, शिरडोन असा पर्यायी मार्ग सध्या सुरू आहे। आलास, अकिवाट, टाकळी मार्गावर पुराचे पाणी आल्याने आलास, नरसोबावाडी, कुरुंदवाड, अकिवाट मार्गे पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू आहे। तारदा, तमदलगे, निमशिरगाव,
जयसिंगपूर उदगाव रस्त्यावर पाणी आल्यानंतर जयसिंगपूर उदगाव असा पर्यायी मार्ग सध्या सुरू आहे। आज सकाळी 9 वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग आणि 39 प्रमुख जिल्हा मार्ग असे 49 मार्ग जे आहेत ते बंद पडलेले आहेत। मात्र बहुतांश ठिकाणी पर्यायी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केल्यामुळे वाहतूक काही प्रमाणात सुरू आहे। त्याचबरोबर पाणी आल्याच्या ठिकाणी नागरिकांनी प्रवास करू नये, ज्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी नागरिकांनी प्रवास करणं टाळावं आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।